केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या कोल्हापुरात आहेत आणि सध्याचे आपण कोल्हापूरचे ही दृश्य पाहतोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा महत्त्वपूर्ण महाराष्ट्र दौरा होतोय आणि विविध ठिकाणी त्यांच्या सभांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। सांगली आणि रत्नागिरी देखील आज त्यांची प्रचार सभा होणार आहे। रत्नागिरीमध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारात सभा होणार आहे। तसेच संजय काका यांच्यासाठी सांगलीमध्ये देखील सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौरा अमित शहांचा नियोजित आहे। सध्या ते कोल्हापुरात आहेत आणि कोल्हापुरामधली आपण ही दृश्य पाहतोय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात आहेत। कालच ते या दौऱ्यावर आलेले होते, त्यांची सभा झालेली आहे आणि त्यानंतर कोल्हापुरात ते मुक्कामी असल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आज त्यांची सांगली आणि रत्नागिरीमध्ये जाहीर प्रचार सभा होणार आहे। आजच्या सभेच्या मार्फत ते कुणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकची माहिती आपल्याला रणजित माझगावकर देत आहेत। रणजित, कोल्हापूरचा हा दौरा त्यांचा पार पडतोय, सध्या अमित शहा कुठे आहेत? काल रात्री 11 वाजता अमित शहा कोल्हापुरामध्ये दाखल झालेले आहेत आणि सध्या ते करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचलेले आहेत। मंदिरात दर्शन घेतल्यानंतर अमित शहा हे चिकोडीच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यानंतर दुपारी विट्याची सभा आहे तर रत्नागिरीची सभा आहे। अशा दोन सभा करून ते गोव्यामध्ये पुढच्या सभेसाठी ते जाणार आहेत। मात्र काल रात्री 11 वाजता जे अमित शहा कोल्हापुरात आले, कोल्हापुरातल्या महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची रात्री हॉटेल पंचशील इथं चर्चा झालेली आहे। आज सकाळी सुद्धा अनेक भेटीगाठी होत्या। या संपून आता अमित शहा करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। रणजित, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापुरात आहेत आणि आपण पाहतोय पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी शहांनी अंबाबाईच्या दर्शनाला जाऊन दर्शन घेतलेलं आहे। अंबाबाईच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत आणि पुढील नियोजित दौऱ्यासाठी ते थोड्याच वेळात रवाना होतील। आज त्यांची सांगलीमध्ये आणि रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे। अमित शहा यांची आज रत्नागिरी तसंच सांगलीमधील विटा आणि कर्नाटकमध्ये देखील सभा आयोजित करण्यात आलेली आहे। हा अत्यंत महत्त्वाचा असा त्यांचा दौरा पार पडतोय। त्यापूर्वी ते आज कोल्हापुरात आहेत। काल रात्रीच ते मुक्कामी राहिलेले होते आणि आज त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे आणि अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पुढील नियोजित दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर अमित शहा काल कोल्हापुरात मुक्कामी होते आणि कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघाचा त्यांनी याच माध्यमातून आढावा देखील घेतलेला आहे। सध्या अंबाबाईचं दर्शन घेऊन पुढील दौऱ्यासाठी अमित शहा रवाना होत आहेत। काही वेळापूर्वीच त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलेलं आहे। अंबाबाईच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत। आज सांगली आणि रत्नागिरीचा देखील महत्त्वपूर्ण दौरा पार पडतोय। तत्पूर्वी त्यांनी दर्शन घेऊन आता पुढील दौऱ्यासाठी ते रवाना झालेत। कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने ते काही वेळातच कर्नाटकातील हुक्केरीमध्ये देखील सभेसाठी जाणार आहेत आणि त्यानंतर 2:30 वाजता त्यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे। तर त्यानंतर सायंकाळी 6 वाजता सांगलीमधील विटामध्ये अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे। सध्याची कोल्हापूरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। तर अंबाबाईचं दर्शन घेऊन अमित शहा पुढील दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका हा महायुती तसंच मवियाकडून देखील सुरू आहे। महत्त्वाचे अनेक नेते सध्या महाराष्ट्राचा दौरा करतात, विविध ठिकाणी प्रचार सभा घेतात आणि याच पार्श्वभूमीवर सध्या कोल्हापुरात अमित शहा देखील आहेत। अंबाबाईचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि आज त्यांची सांगली तसंच रत्नागिरीमध्ये सभा होते आणि याच पार्श्वभूमीवर ते काही वेळातच पुढील दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। तर शहांनी हातकणंगले आणि कोल्हापूर या मतदारसंघांचा मुक्कामी असतानाच कोल्हापूरमधून आढावा घेतलेला आहे। त्या ठिकाणची परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली आहे आणि अमित शहा यांची कर्नाटक, रत्नागिरी तसंच सांगलीमध्ये आज सभा नियोजित आहे।